सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज. घरातून निघताना आई मी येतो असं सांगून बाहेर पडलेला 26 वर्षीय तरुण पुन्हा कधीच घरी परतला नाही. काही तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह थेट रेल्वे रुळा शेजारी कंबर तलाव परिसरात आढळल्यानं संपूर्ण सोलापूर हादरलंय. नेमकं काय घडलंय पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. सोलापूर शहरातील गवळी वस्ती ओम अवंती नगर येथे राहणारा व्यंकटेश पांडुरंग बलमेरी वय वर्ष 26 हा MIDC परिसरातील टॉवेल कारखान्यात काम करत होता. 4 ऑगस्ट रोजी तो कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडला. रात्र झाली पण व्यंकटेश घरी परतलाच नाही. त्यामुळे आई वडील आणि मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर अखेर विजापूर रोडवरील कंबर तळावाजवळील रेल्वे रुळा शेजारी त्याची दुचाकी आणि मोबाईल सापडला. याच दरम्यान 5 ऑगस्टच्या रात्री सुमारे 10 वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. ही बातमी समजताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. माहितीनुसार घरातून बाहेर पडण्यापूर्वी व्यंकटेशनं आईशी आणि एका मित्राशी फोनवर संवाद साधला होता. मित्राशी बोलताना त्याचा आवाज भावनिक झाल्याची माहितीही समोर आली. मात्र त्याच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुटुंबियांनी काही आर्थिक व्यवहारांमुळे त्याला धमक्या मिळाल्याचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत्यूमागील खरं कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात पुढे कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, सत्य भिडू, सोलापूर. सत्याला साथ द्यायची असेल तर आत्ताच सत्य भिडू चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक निर्भीड, ताजी व विश्वासार्ह बातमी सर्वात आधी मिळवा. सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज.